चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा हा आज आपला 11वा दिवस आहे। ऑलरेडी आपले 10 दिवस झालेले आहेत आणि या 10 दिवसांमध्ये आपण बेसिक जे पण रूल होते ते सगळे रूल्स या ठिकाणी पाहिलेले आहेत, ठीक आहे। आणि आता आज म्हणजे 11व्या दिवसापासून आपण जे म्हणजे सिच्युएशन आणि पॅटर्न नुसार आजपासून आपण इंग्लिश शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की रूल्स, ग्रामर हे सगळं आपण शिकून घेतलं तरीही आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाहीये। जोपर्यंत आपण पॅटर्न शिकणार नाही किंवा प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला इंग्लिश बोलणे हे खूप कठीण आहे। तर आजपासून आपण काय करणार की सिच्युएशन नुसार आणि पॅटर्न नुसार आपण इंग्लिश शिकणार आहोत। तर सिच्युएशन कशी असते आणि त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीचे सेंटेन्स बनवावे, शॉर्ट सेंटेन्स कशा पद्धतीचे बनवावे आणि इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स कसा आणावा हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मध्ये स्किप करायचं नाहीये। आणि हो, जे या चॅनलवरती नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी चॅनलला जॉईन करायचं आहे, म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डेली युजेस सेंटेन्समध्ये आपण एखाद्या व्यक्तीला अभिनंदन किंवा कौतुक करताना कशा पद्धतीचे सेंटेन्स वापरावे किंवा शॉर्ट सेंटेन्स किंवा शब्द कशा पद्धतीचे वापरावे ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। आपण नेहमी कॉंग्रॅच्युलेशन एवढंच आपल्याला माहिती असते आणि तेच वर्ड आपण रिपीट करत असतो आणि ते ऐकून समोरचा व्यक्तीही बोर झालेला असतो। तर आज आपण काही नवीन या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिला जो वर्ड आहे तो आहे कॉंग्रॅट्स, ठीक आहे। तुम्ही अभिनंदन हा शब्द बोलण्यासाठी तुम्ही शॉर्टकटमध्ये कॉंग्रॅट्स असं बोलू शकता। त्याच्यानंतर आहे कॉंग्रॅच्युलेशन, हे सगळ्यांनाच माहिती आहे। कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे सुद्धा अभिनंदन। त्याच्यानंतर हार्टी कॉंग्रॅच्युलेशन, ठीक आहे। थोडंसं आपण या ठिकाणी एक नवीन शब्द वापरला तर अजूनही आपल्या इंग्लिशमध्ये इन्हॅन्स होईल। तर बघा, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे हार्दिक अभिनंदन। त्यानंतर हा नवीन शब्द या ठिकाणी बघा, ब्रावो म्हणजे शाबाश किंवा वाहवा। एखाद्याला शाबासकी आपल्याला द्यायची असेल तर आपण ब्रावो हा शब्द वापरू शकतो। त्याच्यानंतर एक्सलंट हा शब्द माहिती असतो बहुतेक विद्यार्थ्यांना, एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट। त्याच्यानंतर आहे हाव ब्युटिफुल म्हणजे किती सुंदर। त्याच पद्धतीने हाव स्वीट किती गोड, वंडरफुल कमाल आहे, मार्वलस म्हणजे वा। त्यानंतर वेल डन हा शब्द सुद्धा माहिती असतो बहुतेक विद्यार्थ्यांना, वेल डन छान केलंस, एखाद्याने खूप छान कामगिरी केलेली आहे, एखादं छान काम केलेलं आहे तर या ठिकाणी आपण वेल डन म्हणू शकतो। आणि त्याच्यानंतर आहे ग्रेट म्हणजे उत्कृष्ट। तर आपल्याला जर थोडंसं फ्लुएंट व्हायचं असेल तर या ठिकाणी कॉंग्रॅट्स आपण म्हणू शकतो, कॉंग्रॅच्युलेशन ऐवजी कॉंग्रॅट्स म्हणू शकतो किंवा हार्टी कॉंग्रॅच्युलेशन म्हणू शकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला ग्रेट या ठिकाणी म्हणायचं आहे, ठीक आहे। वंडरफुल या ठिकाणी म्हणायचं आहे, हाऊ स्वीट म्हणायचं आहे। अशा पद्धतीचे आपण अभिनंदन किंवा एखाद्याचं कौतुक आपल्याला जर करायचं असेल तर आपण असे सेंटेन्सेस, असे शॉर्ट सेंटेन्सेस आणि वर्ड्स या ठिकाणी आपण वापरू शकतो आणि आपल्या स्पीकिंगला आपण काय करू शकतो, इन्हॅन्स करू शकतो आणि इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स अशा छोट्या छोट्या वर्ड्सनेच आपण करू शकतो किंवा शॉर्ट सेंटेन्सनेच आपण करू शकतो। त्याच्यानंतर ही झाली एक सिच्युएशन, अभिनंदन किंवा कौतुक करताना आपण कशा पद्धतीचे सेंटेन्स इंग्लिशमध्ये वापरायचं आहे। आता दुसरं आपण या ठिकाणी सिच्युएशन पाहून घेऊया। त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया नियमित वापरातील वाक्य। हे म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये नियमित आपण हे जे वाक्य आहेत हे आपण वापरू शकतो, ठीक आहे। किंवा आपण वापरतो पण आपण मराठीमध्ये वापरतो, इंग्लिशमध्ये वापरत नाही। तर या ठिकाणी बघा, आता नियमित वापरातील जे वाक्य आहेत ते कशा पद्धतीचे असणार आहेत। तर पहिला सेंटेन्स बघा, सुरुवातीला ना म्हणजे आज आपला 11वा दिवस आहे, म्हणजेच इंग्लिश प्रॅक्टिसचा हा आपला पहिला दिवस आहे। तर या ठिकाणी आपण ना छोटे छोटे सेंटेन्सेस पाहणार आहोत, ठीक आहे। जास्त मोठे सेंटेन्सेस पाहणार तर पहिल्याच दिवशी तुमच्या डोक्यावरती एकदम प्रेशर येईल म्हणून आणि तुम्हाला कठीण वाटेल इंग्लिश, म्हणून आपण काय करूया की पहिल्या दिवशी म्हणजे 11व्या दिवशी आपण काय करणार, शॉर्ट सेंटेन्सेसने सुरुवात करूया। तर आता बघा, पहिला सेंटेन्स आहे या ठिकाणी बी केअरफुल किंवा बी कॉशियस, सावधगिरी बाळगा किंवा सावध राहा। हा शब्द जरा कठीण आहे त्याच्यामुळे तुम्ही बी केअरफुल अशा पद्धतीचा सेंटेन्स या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। बी केअरफुल म्हणजे सावधगिरी बाळगा। त्याच्यानंतर दुसरा आहे गो स्लोली किंवा वॉक स्लोली, हळू जा हळू चाला, ठीक आहे। हळू जा किंवा हळू चाला, गो स्लोली, वॉक स्लोली। त्याच्यानंतर तिसरा आहे वेट आउटसाइड, बाहेर थांबा,
ठीक आहे. वेट आउटसाईड, बाहेर थांबा. बघा अतिशय छोटे छोटे हे सेंटेन्सेस आहेत, पण हे सेंटेन्सेस म्हटल्यावरती आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा आणि आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा ना म्हणजे एक वेगळेपण येतो. त्याच्यानंतर आहे बी रेडी किंवा गेट रेडी. सज्ज व्हा किंवा तयार व्हा. एखाद्याला जर आपल्याला सांगायचं आहे की पटकन लवकर तयार हो किंवा गेट रेडी म्हणजे तयार हो पटकन, मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो गेट रेडी, बी रेडी. बी रेडी हा जो सेंटेन्स आहे तो आपण या ठिकाणी सज्ज व्हासाठी आपण या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर आहे ॲज यू लाईक किंवा ॲज यू विश. तुम्हाला आवडेल तसं किंवा वाटेल तसे. ठीक आहे. ॲज यू विश म्हणजे काय, वाटेल तसे. ठीक आहे. आपण कोणाला तरी म्हणतो ना की तुला वाटेल ना तसं तू कर, ॲज यू विश. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा आहे या ठिकाणी सी यू टुमोरो म्हणजे उद्या भेटू. सी यू टुमोरो, उद्या भेटू. त्याच्यानंतर आहे नथिंग स्पेशल, काही खास नाही. एखाद्याने समोरच्याने तुम्हाला समजा विचारलं की आज कसा दिवस गेला किंवा आज काय आहे, मग तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की नथिंग स्पेशल. ठीक आहे, काही खास नाही. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस हे या ठिकाणी आपण नियमित वापरामध्ये आपण आणू शकतो आणि नियमित आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये आपण सेंटेन्सेस यूज करतो किंवा बोलत असतो, नेहमी कन्व्हर्सेशन आपण कोणाशी तरी करतच असतो, मग हे जे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत हे या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. अतिशय सोपे सेंटेन्सेस आहेत आणि लक्षात राहतील असे हे सेंटेन्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो, जास्त कठीण नाही आहे. आता या सेंटेन्सचा मी तुम्हाला पॅटर्न समजवून देते. पॅटर्न समजला म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे दुसरे सेंटेन्सेस, जर तुम्हाला वर्ब्स माहिती असतील तर अशाच प्रकारचे दुसरे सेंटेन्सेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, वापरू शकता. आता बघा या ठिकाणी ना मोस्ट ऑफ 2 वर्ड्स वापरून आपला हा सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. बी केअरफुल, सावधगिरी बाळगा. मग या ठिकाणी केअरफुल हा शब्द जो आहे तो या ठिकाणी काळजीसाठी आपण वापरतो. ठीक आहे. आणि बी म्हणजे असणे. ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला शब्द आपण अर्थ घेणार नाही आहेत. बी केअरफुल म्हणजे सावधगिरी बाळगा. ठीक आहे, किंवा सावध राहा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा दुसरा जो सेंटेन्स आहे तो या ठिकाणी कसं दिलेला आहे की गो म्हणजे गो हा वर्ब आहे. ठीक आहे. गो म्हणजे जाणे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, वर्ब आपण शिकलेलो आहोत. आणि स्लोली म्हणजे स्लो म्हणजे हळू. मी या ठिकाणी ना सर्वात पहिले ना आपल्याला या ठिकाणी जो स्ट्रक्चर आहे तो पाहून घ्या, या ठिकाणी पॅटर्न पाहून घ्या की पहिले वर्ब वापरायचं आहे. काय वापरणार या ठिकाणी, पहिले वर्ब वापरायचं आहे. आता या ठिकाणी बघा वॉक स्लोली, मग या ठिकाणी पहिले काय वापरलेलं आहे, वर्ब वापरलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे छोटे छोटे सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही म्हणू शकता किंवा बोलू शकता, मग त्या ठिकाणी आपण पहिले वर्ब या ठिकाणी वापरायचं आहे. गो स्लोली, वॉक स्लोली. ठीक आहे. आपल्याला जर कोणाला तरी सांगायचं आहे ना, ठीक आहे, म्हणजे आपण जर कोणाला तरी म्हणतोय, काहीतरी म्हणतोय किंवा आज्ञा देतो आहोत किंवा आपण काहीतरी त्यांना म्हणतो आहोत, ठीक आहे, म्हणजे करायला त्यांना सांगत आहोत, तेव्हा आपण या ठिकाणी सर्वात पहिले वर्ब वापरणार. वेट आउटसाईड, आउटसाईड म्हणजे बाहेर आणि वेट म्हणजे थांबा. मग आपण काय म्हणणार, वेट आउटसाईड. ठीक आहे. आता या ठिकाणी बी रेडी बघा, पहिला तो बी केअरफुल होता आणि आता तो आहे तो बी रेडी. मग या ठिकाणी बी म्हणजे असणे मी पहिले सांगितलेलं आहे आणि रेडी म्हणजे तयार. मग या ठिकाणी आपल्याला शब्दांना शब्द अर्थ न घेता आपल्याला या ठिकाणी काय अर्थ लावायचा आहे की सज्ज व्हा. ठीक आहे. आणि गेट रेडी म्हणजे तयार व्हा. आपण कुठे जाणार आहोत, समजा आपण बाहेर फिरायला चाललो तर आपल्याला समजा एखाद्याला सांगायचं आहे तयार हो, मग आपण त्याला काय म्हणणार, गेट रेडी. ओके. त्यानंतर ॲज यू लाईक हा थोडासा या ठिकाणी स्ट्रक्चर थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला पहिले वर्ब वापरायचा नाही आहे, पण हा जो सेंटेन्सेस आहे किंवा अशा पद्धतीचे सेंटेन्स जर तुम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये आणलेत तर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चरसुद्धा पॅटर्नसुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही आहे, ते तुमचे आपोआप तोंडून निघणार जर तुम्ही प्रॅक्टिस याची ठेवली तर. आता हे जे सगळे सेंटेन्सेस मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत, हे सगळे सेंटेन्सेस तुम्ही आता काय करायचं आहे की उद्यापासून प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्याशी बोलत आहात, कन्व्हर्सेशन करत आहात किंवा तुम्ही एखाद्याशी न बोलता आरशासमोर उभं राहायचं आहे आणि हे सेंटेन्सेस काय करायचे आहेत, रिपीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत तुमच्या मेमरीमध्ये हे सगळे सेंटेन्सेस फिट होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार, रिपीट करणार ह्या सेंटेन्सेसला आणि परत बोलून बघणार. हे जर तुमच्या तोंडाला एकदम म्हणजे आपल्याला मेमरीमध्ये ते एकदम बसले, ठीक आहे, ते तर लगेच तोंडावरती येतात असे शब्द. ठीक आहे. किंवा असे सेंटेन्सेस लगेच आपल्या मेमरीमध्ये असतील तर आपल्या तोंडामध्ये हे लगेच येतात. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याशी कन्व्हर्सेशन करतो तेव्हा लगेच मराठीमध्ये न निघता म्हणजे तयार हो असं न निघता काय होईल, तुमचं लगेच निघेल गेट रेडी.
अशा पद्धतीने बघा, इंग्लिश जर शिकायची असेल ना तर पटकन आपण फ्लुएंट म्हणजे एकदम फास्ट आपण इंग्लिश बोलू शकत नाही एक दोन दिवसांमध्ये. आपल्याला प्रॅक्टिसची नक्कीच गरज लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की मॅम आरशासमोर आम्ही कशा पद्धतीने बोलणार किंवा काय, आम्हालाच एक लाज वाटेल. तर बघा, इंग्लिश जर शिकायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाज, लज्जा, शर्म जे काही असेल तुमचं ते सगळं विसरावं लागेल. आणि जर तुम्ही कंटिन्युअसली 2 महिने प्रॅक्टिस केली, म्हणजे 1 महिना तर तुम्ही हे फक्त शिकून घ्यायचं आहे की पॅटर्न आणि सिच्युएशननुसार आपण कोणकोणते सेंटेन्सेस कशा पद्धतीने आपण बोलणार, आणि त्याच्यानंतर 1 महिना लगातार जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी इंग्लिश नक्कीच बोलू शकाल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण दररोज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. असे छोटे छोटे सेंटेन्सेसने आपण सुरुवात केलेली आहे. आता ही सुरुवात आपण अजून 20 दिवस करणार आहोत, म्हणजे अजून आपल्याकडे 20 दिवस आहेत. 20 दिवसांमध्ये आपण भरपूर सेंटेन्सेस या ठिकाणी शिकणार आहोत. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचा आहे. माझ्याबरोबर कनेक्टेड राहायचं आहे, कारण दर दिवशी आपण नवीन सेंटेन्सेस या ठिकाणी पाहणार आहोत आणि सिच्युएशननुसार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, की आपले हे जे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत हे कंप्लीट झाले की त्याच्यानंतरनं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काही सेंटेन्सेस देणार आहे. तर त्याचा आन्सर आहे ते तुम्ही मला लगेच कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. ह्याच्याने काय होईल की तुमची प्रॅक्टिससुद्धा होणार आहे. ओके. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.